तुका म्हणे काही न मागू आणि तुझे पाय सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मग प्रेम सर्व काळ. हे तुकोबा यांचं आम्हाला सुखाचा शोध करून दे. ज्या गोष्टीसाठी आपली धडपड आहे ना त्या गोष्टीचे बाजार त्या गोष्टीचं एवढं मोठा सुखाचा सागर आहे तो माझा पांडुरंग परमात्मा हेच तुकोबा सांगतात. आपण सुख रूप ऐसा आम्ही सुखाची अपेक्षा करणं काही गैर नाही. कारण जीवाला पहिल्यापासून थोड्या सुखाची थोडं सुख बरं वाटतं. आईनं लेकराला गाणं म्हटलं की लेकराला बरं वाटतं लवकर होते. म्हणून मी काही मागच्या लोकांना सांगत होते की म्हणून आम्ही सोडून गेलो तुम्हाला पाहू झोपा लागणार. कारण हे वाजलं की झोप येते माणसाला. पोटभर जेवण झालंय काय होतं बरोबर जेवण काय होतं बरं नव्हतं. तिकडं पण मोठी शिरा होता बाई जेवण झालं त्याच्यामध्ये ती लहर येत असते. पण हे सुद्धा या वैश्वानाला हे सुखच आहे. पण हे सुख असं आहे ना आज पोटभर घेतलं तर पुन्हा उद्या याला मागून लागते. पाठ पुन्हा गेलं की जाऊन आलं त्याच्या पुन्हा त्या संस्थांना बरं का त्याची सूचना आली पुन्हा इकडं जायचं नाही तिकडं जायचं माणसाला पाणी आता पुढे जाऊ लांब असं कोणाला नियम आहे. जैन समाजाचं मोठ्या मुलींचं संस्कार आहे. आपण पवित्रता राखली पाहिजे. ते सांगितलं CCTV जर काही कोणामुळे केला की तुम्हाला डायरेक्ट झालं गेलं तुम्हाला उद्या करू नका म्हणजे पोट भरलं ना आपलं आज भरलं आज मस्त वाटलं आपल्याला. पण पुन्हा उद्या चाललो आपण की 12 वाजेपर्यंत पुन्हा बोलला. आपल्याला सुखाचा सहवास लाभत असतो. लेकराला गोड वाटतं पण आईनं झोपा द्यायला बंद केलं की कोणाला असं वाटतं. आम्हाला कायमची तृप्ती पाहिजे.
कायम मुक्ती पाहिजे असते. महाराजांनी सांगितलं तुम्हाला बाकीच्या ठिकाणी पडायला भेटते पुन्हा स्कूल झाली. पहिलं वर्ष जमलं म्हणे स्वरीकडे चांगलं जमलं, चालायला लागलं बरं झालं, मस्त चालला संसार चांगला झाला. 1-2 वर्ष झाले झालं सुरुवात किती कडे 2 संसाराचं सगळं अशा चालली. फार कमी लोक असतील वाढीला आले, फार कमी असतील. महिलवारी घरी बऱ्याच जणांच्या घरी जाते. असे पहिले असे सोडत नव्हते. सासरवाडी चालले की दोघं सगळंच, साडूकडे चालले की दोघं सगळंच, पण एक सगळं सोबतच राहायचं. पण आता अवघड झालं. आता मात्र ते जाय तू वाढीलं काय किल्ला बापा तू तिकडे जाय पांडुरंग काय म्हणाले पण, आणि तिने सांगते मी जाते आता वाढीला. ही गाठ बांधण्यासाठी आपल्याला वाटतं ही गाठ म्हणजे सुखाचीच गाठ आहे. लोक तर काही मागायला नाही, ज्याच्या गाठी मारली त्याला वाटतं ही गाठच कधी गोष्टी काढली. ज्याच्या मारल्याच्या भेटाने किती दिया जाय एक गाठ घरीची एक गाठ इकडे. आता असं जमत असतं एक चाक घरीची माझं एक तास गाडी चालत असते तो माझा सुखा भास सुखाची पोट करतो. त्याच्या पुढं काहीतरी वेगळं सुख आहे असं मला वाटायला लागलं, म्हणून त्याच्यापासून बाजूला जाऊ. मग कुठं शोधायचं सुख, कुठं शोधायचे सुख? पाहुण्या शोधून पाहिलं तिथे फार सुख मिळालं. शेतीवाडी करत राहिलो तिथे सुख मिळालं नाही. नेहमीच येतो पावसाळा, नोकरी धंदा केला त्याच्यातही पूर्ण सुख मिळालं नाही. मग आपल्याला शोधावं लागलं कुठं तरी. आणि सुंदर असा महाराज त्या महाराज असं म्हणतात याच्यासाठी जर तू तळमळ करत असत तर कुठं जाय बाबा एक वेळ आम्ही लय वेळ जाऊ राहिलो. एक वेळ काय ते बघायचं आपल्याला. मग तो अवघाची सुख रूप होसे जन्मजन्मीचे दुःख विसरसे. बाबा अवघ सुख या ठिकाणी मिळतं. कारण सुख कधी येतं माणसाला, सुख कधी येतं माणसाला. कारण सुख आणि दुःख एका वेळी करू शकत. ऊन सावलीचा खेळ आहे, पण ऊन आलं ना की सावली राहतच. सावली कधीपर्यंत आहे? जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत. अंधार निघून जात असतो. तुम्ही आम्ही दुःखी आहोत याचा अर्थ आमच्यापर्यंत सुख आजपर्यंत आलंच नाही. सुख आमच्यापर्यंत आलंच नाही. आणि मग हे सुख आमच्याजवळ काय येत नाही का? आमच्याजवळ काहीतरी साठा ठेवलेला आहे. काय साठा आहे माहिती आहे का? आम्ही केलेल्या दुष्कर्माचा साठा आहे. आमचं दुष्कर्म असेल तर आम्हाला ते सुख होऊ देत नाही. सगळं आहे घरामध्ये. जेवायला खायला होत नाही, मग खाता येत नाही. गोड खायचं, जेवायची भाकर खायचं. म्हणजे लहानपणी चपातीसाठी रडत होतं, आता गावाच्या खायला लागलं आता जेवायचं खायला पडायला तरी खाता येत नाही. सगळं दिसतं. घरामध्ये 3 सुना आहे पण 1 किलो पाणी मागते. भानगड पहिलाच वाटत होतं की झाले बाबा काही अडचण नाही, 3 घरचेच खाली एक जवळ आणलं की जमलं चौचे. पण त्याचा अधिकार याचं काय कारण आहे? दुष्कर्म आड आला. आणि मग हे दुष्कर्म जर बाजूला करायचं असेल त्याला सत्कर्म करावं लागतं. सत्कर्म कशाला म्हणतात? घेऊन घ्यायचं विषय. सत्कर्म काय आहे? मग हे सगळं नाही जमत तर महाराज म्हणतात तो पंढरपुरात जाईल. तिथे काय होईल? तिथं सगळ्या पापाचा नाश होईल. महाराज काय म्हणतात? सगळं पाप पंढरीमध्ये नाश होऊन जातात. आपण पंढरपूरला चालू आहे ना, बिलकुल आपल्याकडचं पाप नाश होणार नाही. पण महाराजांनी पुढं काय सांगितलं? पंढरपूरला कसं जायचं? पंढरपूरला जाताना कसं जायचं? घात जागा
जागा असं काही म्हणते मला. आता सकाळचा नाश्ता खात जागा, दुपारचं जेवण खात असं म्हणते, संध्याकाळी खा गात जागा गात जागा गा जागा गात जागा ही भाषा आहे. येईंगा राहींगा जाईंगा काहूंगा ही पूर्व भारतीय भाषा आहे. तू काहून असं करते का गात जागा गात जागा. आणि मग प्रेम मागा विठ्ठला का सुन मागा विठ्ठला. अवघडच आहे ना. विठ्ठलाला काय मागा? प्रेम सुख दे प्रेम सुख दे. पंढरपूरला जाताना पापाचा नाश करण्याचं साधन पंढरपूरचं पांडुरंग परमात्मा. पंढरपूरचं मोठं महात्म्य महाराज. आपल्याला ते काही खास वर्णन करायचं नाही. तरी भक्तपरांनी एवढं बाबा रोज प्रवचनातून तुम्हाला पंढरपूरचं महात्म्य सांगतात, पायी चालण्याचं महात्म्य सांगतात, कोटी कोटी यज्ञाचं पुण्य आपल्या पावलाला चालण्याच्या नंतर फक्त भगवंताचं नाव घेत गेलं पाहिजे. तुम्ही देवाचं नाव घेत नसेल झालं ना, तुम्ही जेवढं काय कमावतो तेवढं ते भोजनावाला देऊन टाकता. चहा नाश्ता जेवण चव. तुम्ही कहा गए तो पता नाही केला आहे तो वारी जाऊ भेजा आहे. अरे वारीला गेल्यापेक्षा तू घरी तर होणार कोणा असता. तू तर आला पण तू तात्याला बी तुझ्या गप्पा घेऊन बसायला लागला. वारीमध्ये सकाळी झोपेतून उठल्यापासून परमात्माचं चिंतन करा. तुम्ही जो विषय काढाल तो परमात्माचा. तुम्ही कल्पना करा हो अलीकडच्या काळात काय रस्ते झाले आपल्याला. मोबाईल वगैरे पूर्वीची लोक कशी वारी करत असतात असं म्हणतात. तुकोबारायचे मोठे चिरंजीव नारायणदेव महाराज यांनी वारीची सुरुवात केली म्हणजे त्या काळात. त्याच्या अगोदरच जात होते पण यांनी राजा वाटेला मुलांच्या काळात वाटतो. ती कल्पना करा विषय वारीचा. कशी लोक चालत असतील वारीचा विषय. किती लोक अन्नदान करतात वारीचा विषय. कोणाचं म्हटलं मी वारीचा घरीचा नाही. तर घरीचा नका काढू गावाला पडलं होत्या पाणी आमच्याकडे बरोबर झालं. मग ते होकाय लागला. तो सुखाचा सागर आहे आपल्याला सुख देणार आहे. तुकोबाराने सांगितलं सुख लोपाय सा तुझ्या कोणा सांगा माझ्या पांडुरंगासारखा तो माझ्या पांडुरंगासारखा सुखाचा सागर उपलब्ध. मी सगळ्यांच्या हृदयात वास्तव आहे. भगवान परमात्मा सर्वस्वच्या हृदय संनिविष्ट. सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे. मी हृदया माझी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांता शिका विषय. भगवान परमात्मा आपल्यातच आहे. त्याला जागा करायचं म्हणून पुन्हा वाटून सांगितलं भोजन करायचं. गुरुवारी सोनवणे गुरुजींच्या दिल्लीमध्ये मागील वर्षी चालतं. त्याचं कारण होतं याही वर्षी येण्याचं की आमचे बाळू महाराज त्या दिल्लीत असायचे. जनार्दन पण आग्रे असायचे आणि आमच्या भजनाचा लढा लागला. आता तुमच्या दिल्लीत गोड भजन असं सांगून असल्यानं भजन गोडच होणार काय विषयच नाही का बाळू महाराज. गोड आहे ना त्या विषयात नाही. असं गोड गाणं लोक बाकीच्यांना म्हणता येत नाही पण टाळा वाजवायचं आणि ते शब्द ऐकायचे. ते संतांचे शब्द आहेत. ते शब्द आपण ऐकले पाहिजे. हेच भगवान परमात्मा प्रेमाचं मागणं आहे. मला तर बाकीच्या कुणाला करायची गरजच नाही. आपण असं दुसरं